कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नमस्कार. आज अतिशय महत्वाचं प्रकरण जे आहे सीतायनातलं ते आपण घेणार आहोत. अंतरयुद्ध. हे अंतरयुद्ध म्हणजे काय, तर बाहेर श्रीराम कसं आपल्या युद्धाची तयारी करतात आहे आणि माता सीता इथे अशोकवनात कसं युद्ध करतात आहेत, हे असं युद्ध. हे युद्ध मनातलं आहे, एकमेकांना समजावून घेणारं आणि समजावून सांगणारं, अनेक गोष्टींची हितगुज करणारं, अनेक गोष्टींना व्यक्त करणारं आणि एका मनातून दुसऱ्या मनात त्या भावना आणि ती स्पंदनं पोचवणारं. स्पंदनांबद्दल खूप मी आपल्याला पुढच्या भागांमध्ये सांगेन आणि स्पंदनं कशी आपण निर्माण करू शकतो हे माता सीतानं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही का महत्वाची आहे याच्यावर तर खूप काही बोलता येईल, पण तुर्तास विषयाला धरून बोलते. माता सीता केवळ अशोकवनात होत्या हेच एक चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण केलं गेलंय, की इकडे श्रीरामाने त्यांची सुटका केली आणि मग त्यांना तिथून त्यांची सुटका झाली असं आपण वाचतो. पण सीतायनात आपल्याला कळतं की माता सीता अशोकवनात या काही रावणानं कैदी केल्या होत्या म्हणून नव्हत्या. त्यांच्या इच्छेशिवाय कुठलंच पान सुद्धा गळणारं नव्हतं. आणि इथे तर त्या साक्षात नारायणी आहेत आणि नारायणीला कोण हात लावू शकणार त्यांच्या इच्छेशिवाय. तर सगळ्यात महत्वाचं की पृथ्वी मातेचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि आपल्याला मातेला जर जपायचंय, तिची जर काळजी घ्यायची, तर आपल्याला स्वतःला कैदी म्हणून रावणाच्या राज्यात जावंच लागणार, हे त्यांनी ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे रावणाची त्याच्या पापापासून मुक्तता करायची आहे, हे सुद्धा. कारण सीता या माता आहेत शेवटी. रावणही त्यांच्यासाठी पुत्रच आहे आणि विभीषणही पुत्रच आहे, मारुती रायही पुत्रच आहे. मातेची नजर ही सारखी असते. तर त्याच्यामुळे रावणाची मुक्तता करायची हाही एक विचार त्यांच्या मनात असतो. आणि तिसरा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सोल प्लॅन, जो आपण काही त्याचे भाग घेतले होते, की प्रत्येक व्यक्तीचा एक आपल्या आत्म्याचा कसा प्रवास करायचाय, आपण काय नियोजन करून आलेलो आहोत, का जन्म घेतलाय, हे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलेलं असतं. तर माता सीता, श्रीराम आणि रावणाचा हा एक सोल प्लॅन होता आणि म्हणून तिघांनी हा जन्म घेतलेला होता. या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक एक परिस्थिती उलगडत जाते. रावणाला अहंकारामुळे आणि आपण खूप पराक्रमी आहोत या आभासी जग आपण निर्माण करू शकतो, आपण ग्रह ताऱ्यांना बदलवू शकतो, वाटेल तेव्हा पाऊस पाडू शकतो, वाटेल तेव्हा हानी पोचवू शकतो, ऋषी मुनींना छळू शकतो, त्रास देऊ शकतो, चंद्रावर सूर्यावर सत्ता गाजवू शकतो आणि त्याच्यासाठी त्याची तपश्चर्या जी त्यांनी केली होती ती उलटी तो फिरवतो. जेव्हा आपण आपली साधना किंवा तपश्चर्या ही चुकीच्या मार्गानं त्याचा वापर करतो, तेव्हा आपली स्थिती ही रावणासारखी होते. असंच कदाचित इथं मातेला आपल्याला सांगायचंय.
चुकीच्या मार्गाने म्हणजे कोणाचं तरी वाईट होऊ दे, त्याला शाप देणं, या सगळ्या गोष्टी जर आपल्या आयुष्यात याच्या पूर्वी घडून गेल्या असतील, तर आज मास्टर्स आठवणीने रात्रीपर्यंत जर आपण कोणाला असे शाप दिले असतील, तर आपण ते आपल्या या साधनेतून तर त्याचा प्रयत्न करतोच आहे, पण आपण ते त्यांना मुक्त करा त्या आत्म्यांना. कारण असं होतं, तू मला त्रास देतोस का, तुझं काही भलं होणार नाही, वाटोळ होईल, असे अनेक जण त्यांच्या मुखातून शब्द निघतात आणि आपण ते शाप देतो. हे शाप नंतर पुढच्या जन्मात आपल्यालाही भोगावे लागतात आणि हे देणं घेणं सुरू राहतं. याचा एक उलगडा मी साई महाराजांच्या पोथीतला केला होता, की साप आणि मुंगूस भांडत असतात आणि ते साई महाराज म्हणतात, अरे किती जन्मांपासून तुम्ही भांडतात, आता तरी थांबवा. तर म्हणजे कुठे गत आपली कशी होते, असंच इथे माता सीतेनं आपल्याला अनेक गोष्टींमधून सांगितलेलं आहे. तर इथे माता सीता म्हणतात आहेत, की हे आभासी चित्र तू निर्माण करतोयस, हे सगळं खोटं आहे रे, याच्यातून तो निघ. मी तुला खूप वळवण्याचा, तुझ्यात बदल घडवण्याचा प्रयत्न केला आणि तरीही तू काहीच केलं नाही. त्या अगदी चिडून आता म्हणतात, हे रावणा, तुझी तपश्चर्या केली होती, तुझे ध्यान केलं होतं, मंत्रजप केले होते, तू अनेक वैदिक मंत्र लिहिलेत, निर्माण केलेले आहेत, पण हे सगळं फुकट गेलं रे. तुझी सगळी तपश्चर्या फुकट गेलीये. ही तुला का जाणीव होत नाही? अरे तू कधी जागशील, कधी उठशील? तू जागा हो रे रावणा, तू जागा हो. अशी माता आर्त साथ त्याला देतात आहे. आता तर मी तुझे प्राण वाचवू शकणार नाही, कारण ती वेळ तुझी निघून गेलीये. पण तुला तुझं घर मिळावं, तुला तुझं हक्काचं घर मिळावं, तुला त्याच्यानंतर तुझ्या मृत्यूनंतर जे परिणाम होणार आहेत ते कमी व्हावेत, याच्यासाठी मी प्रयत्न करते. तू तरी आता जागा हो. अरे जागा हो रावणा, उठ आणि विचार कर या परिस्थितीचा. ही परिस्थिती असत्य आहे रे, की जी तू भोगतोयस, जी तू निर्माण करतोयस. याच्यावर रावण, असत्य परिस्थिती ती काय आहे? हे तर मायावी जग मी निर्माण केलंय ना. अरे तू नेमका कसा आहेस हे मी तुला सांगितलंय. तुझा बुरखा फाडलेला आहे. हा जो बुरखा शब्द आहे, हा प्रत्येकानं आपण धारण केलेला असतो. आपण जे नाही ते आपण जगाला दाखवत असतो. आपण आपल्या परिस्थितीचं एक स्पष्टीकरण देत असतो. मी अशी का वागली, मी तसा का वागलो, कारण ती परिस्थिती जबाबदार होती. आपण नेहमी जेव्हा एक बोट दाखवत असतो, पण हे विसरतो की 4 बोटं आपल्याकडे आहेत. हा बुरखा आपण आपला कधीच काढत नाही. आपण आरशात बघितलं तर आपल्याला कळतं, की अरे, अरे, माझ्यात कितीतरी चुकीच्या गोष्टी आहे. पण ह्या मी झाकून ठेवलंय. मी मात्र जगाला दाखवते, मी किती चांगली आहे, मी किती सोज्वळ आहे. पण मी नेमकी आत कशी आहे, हे मलाच माझं ठाऊक असतं. पण अगदी ठरवून आपण हा बुरखा पांघरत असतो. आपल्या शरीरावर ओढत असतो. आपल्या चेहऱ्याला आपण दाखवत असतो आणि बुरखा आतला नेमका वेगळाच असतो. याच्यावर जेव्हा हा शब्द रावणाला लागतो, तेव्हा रावणाला कळतं, की मातेला खूप काही गोष्टी कळल्या आहेत आणि या तिला कळायला नको होत्या, पण या गोष्टी झाल्या आहेत माझ्या आयुष्यात. मी खरंच, मला आता त्याचं थोडंच तरी परीक्षण, आत्मपरीक्षण रावण त्या क्षणी करतो आणि माथेला कळतं, की याच्या मनाचा एक कोपरा मी आता हळूच उघडलाय. म्हणजे आता याला याची जाणीव निर्माण झाली, की हा म्हणजे कुठल्या परिस्थितीत सध्या आहे आणि ही परिस्थिती किती विदारक आहे, किती भीषण आहे आणि याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न तरी आता यांनी करावा. हे मातेला, त्याला जे सांगायचं असतं त्या अचूक शब्दात त्याला बरोबर सांगतात. पण शेवटी तो रावण असतो आणि तो म्हणतो, मी तुझा जीव घेईन, तुला माहितीये मी तुला मारीन. आता हसतात अगदी शांतपणाने आणि म्हणतात, अरे हे जर शरीर तू माझं, या शरीरावर जर बाण, एक तर तू हे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, आणि जर शरीरावर माझ्या बाण तू धरले, उगारले आणि मारले, तरी माझा आत्मा अमर आहे ना, मला तर कोणीच मारू शकत नाही. तर त्याच्यामुळे तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, असं त्या म्हणतात. आता तू तुला वाचव, तू तुझं घर शोध, नेमकं तुझं घर कुठे आहे ते शोध रे रावणा. तू कोण आहेस त्याचा उलगडा आता होणार आहे. फक्त तू स्वतः झाक तर खरी, आत्मपरीक्षण कर तर खरी.
असं शेवटचं वाक्य जेव्हा त्या म्हणतात, तेव्हा रावणाला कुठेतरी खटकतं, की आपण खरंच स्वतःला शोधायला हवं. पण पुन्हा एक अहंकार त्याचा आडवा येतो आणि त्याला हे कळतं, की नैसर्गिक शक्तीचा अ, आपला जो उपयोग आपल्यातल्या सुप्त गोष्टींचा व्हायला हवा होता आणि तोच मुद्दा माता धरतात आणि माता म्हणतात, की तुला कळतंय का? तुझ्यातल्या सुप्त गुणांचा या जगाला उपयोग झाला असता, पण तो तू होऊ दिला नाहीस. या मायावी जगात तू अडकत गेला आणि तुला वाटलं, की हे मायावी जग माझ्या म्हणजे सगळं माझ्या नियंत्रणात आहे. पण तू अडकलायस हे तुला कळतंय का? तू हा जो गुंता निर्माण केलाय त्याच्यात तू अडकलायस रे. ह्या जेव्हा गोष्टी आपण वाचतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं, की रावण हा काही त्या रावणाबद्दल दशमुखी रावणाबद्दल त्या बोलत नाहीयेत. रावण हा आपल्यात कसा आहे आणि त्या रावणात बद्दल माता सीता बोलतात आहे. मला वाटतं हा मुद्दा सगळ्यांनाच मंजूर आहे, मान्य आहे, की रावण हा आपल्या प्रत्येकात आहे. आपण दाखवतो हे वेगळं आणि अनेक गोष्टी आपल्यातच असतात. त्याच आपल्याला आता हळूहळू शोधायच्या आहेत. असं कदाचित माता सीता आपल्याला सांगतात आहे, असं मला वाटतं. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी आपल्याशी बोलते, संवाद साधते आहे. तर मनाचा कोपरा हळुवारपणे उघडला जातो आणि रावण तिथून मातेचा निरोप घेतो आणि निघून जातो. इथं एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, व्यूहरचनेबद्दल. श्रीरामांनी पराक्रम गाजवला, श्रीराम जिंकले, श्रीरामाचा जय जयकार होतो, जय श्रीराम आपण म्हणतो. पण याच्या मागे हा विजय कोणाच्या माध्यमातून मिळाला, कुणी मदत केली, या गोष्टीकडे अगदी सफाईनं दुर्लक्ष केलं जातं. खरी गोष्ट म्हणजे इथली व्यूहरचना माता सीता श्रीरामाला कळवतात, की कुठं काय आहे. आपण जे म्हणतो ना, स्ट्रेंथ कुठे आहे, विकनेसेस कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी माता कळवतात. कुठे कमजोरी आहे, त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात आणि श्रीरामाला ही व्यूहरचना कळल्यामुळे श्रीराम तशी आपली रचना, व्यूहरचना निर्माण करतात. श्रीराम किनाऱ्यावर आता उभे आहेत आणि अतिशय दुःखद नजरेनं लंकेला बघतात आहे. लंकेला बघताना त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांना खूप दुःख होत आहे. त्याच भावना माता सीतेच्या पण आहे. माता सीतेला जाणवतंय, की श्रीरामाच्या डोळ्यातनं आता अश्रू येतात आहे आणि अलवारपणे माता सीता ही आपले डोळे पुसतात. त्यांना जाणवतं, की पृथ्वी मातेचं आता हे नुकसानच आहे. अनेक जीव त्यांची हानी होणार, मातेला त्रास होणार. त्याच्यानंतर अनेक जीव इथे मृत्युमुखी पडणार आहेत आणि अतिशय दुःखानं त्या हे सगळं दृश्य बघतात. काही दिवसातच हे युद्ध सुरू होतं आणि याचं वर्णन असं केलं आहे, की काळे कुट्ट ढग हे जसं आपले ओले केस आपल्या डोक्यावर चिपकून बसतात ना, तसे काळे कुट्ट ढग असे चिपकून बसलेले होते आणि जेव्हा बाणांचा वर्षाव व्हायचा, तेव्हा हे ढग विलग व्हायचे. पृथ्वी आक्रंतते आहे, रडते आहे, अनेक जणांचे मृत्यू होतात आहे आणि जेव्हा हे शरीर डोक्यापासून त्यांचे वेगळे व्हायचे, तेव्हा मातेच्या डोळ्यातनं नुसतं अश्रूच यायचे. मग तो हा या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा आहे हे मातेसाठी महत्वाचं नव्हतं. हे जीव एकाच ब्रह्मांडाचे आहेत आणि हे आता इथून विलग होतात आहे याचं दुःख. आपले मुलं जेव्हा आपल्यापासून दूर होतात, तेच दृश्य मातेच्या डोळ्यासमोर आहे. माता खूप रडतात आहे. एके दिवशी असं होतं की सूर्यास्त होतो आणि सूर्यास्त होताना त्रिजटा धावत येते. इथे माता ध्यानात बसलेल्या आहेत आणि त्रिजटा बोलते, लक्ष्मण मारला गेलाय, लक्ष्मण मारला गेलाय." माता नकारार्थी मान हलवतात, की लक्ष्मण मारल्याच जाऊ शकत नाही. त्याच्यावर ती पुन्हा ओरडते, "अगं डोळे उघड, लक्ष्मण खरंच मारला गेलाय. मी खोटं का बोलणार आहे?" आपल्या आज्ञाचक्रातून त्या क्षणभर ध्यानात जातात आणि विचारतात, की लक्ष्मण खरंच मारला गेलाय. त्यांचा
पूर्णात्मा त्यांना दाखवून देतो की लक्ष्मण हा धारातीर्थी पडलाय. एका विषारी बाणानं आता जवळपास काही तासातच त्याचा मृत्यू त्यानं ओढवून घेतलेला आहे. आणि जे विष त्याच्या पोटात गेलंय हे आता काही तासात त्याच्या शरीरात पसरत आहे. आणि त्यातून ते आपल्या डोळे उघडतात, त्रिजटेकडे बघतात आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव होते की नेमकं काय झालेलं आहे. त्रिजटा ही त्यांची मैत्रीण असते आणि सगळी माहिती ही त्यांना देत असते. इथे आपल्याला समजतं की राक्षसिणींना आपल्या बाजूनं मातेनं कसं हळुवारपणे त्यांचं मन जिंकलेलं आहे. आणि अशी सगळी माहिती ही त्रिजटा त्यांना देत असते. माता आता ठरवते पुढचं काय करायचंय ते. आणि त्या क्षणात त्या पुन्हा डोळे मिटतात. त्रिजटेला जाणवतं की त्या पडल्या आहेत, म्हणजे त्यांचा प्राण आता जवळपास गेलेला आहे या शरीरातून, असं त्रिजटेला जाणवतं. आणि त्रिजटा त्यांना हलवते. पण नंतर तिला वाटतं की नाही नाही, आपण प्रतीक्षा करावी. कदाचित या ध्यानातून कुठल्या तरी एका वेगळ्या स्टेजमध्ये असतील, उन्नत अवस्थेत असतील आणि म्हणून असं काहीतरी झालं असेल. म्हणून ती प्रतीक्षा करते. इकडे माता स्वतःचा आत्मा शरीराच्या बाहेर काढतात आणि त्या युद्धभूमीवर जातात. त्या बघतात त्या लक्ष्मण मूर्छित झालेला असतो आणि तिथे एक वैद्य असतात. ते सांगत असतात की संजीवनी नावाची बुटी जर तुम्ही आणून दिली तरच त्याचे प्राण वाचतील. आणि काही तासच त्याच्या हातात आहे. ही जर बुटी तुम्ही म्हणजे शोधण्यात जर वेळ घालवला तर त्याचे प्राण जाणार. श्रीराम खूप दुःखी आहेत आणि सगळीच परिस्थिती ही आता बदललेली आहे. श्रीराम मला कदाचित आता असं जाणवतंय की आपण लक्ष्मणाला हरवून तर बसणार नाही ना, आणि म्हणून खूप दुःखात ते गेले आहेत. पण इथे सीता माता स्वतःला सारी परिस्थिती त्यांना लक्षात येते आणि त्यांना एक सावली दिसते. ही सावली कोणाची, तर ती यमराजाची सावली असते. आणि यमराज हळूहळू येत असतो. त्या यमराज आणि लक्ष्मण याच्यामध्ये उभ्या राहतात आणि म्हणतात की तू त्याला हात लावू शकणार नाही. त्याच्यावर यमराज म्हणतो की जिच्यापासून धोका नव्हता अशा शूर्पणखेला त्यानं म्हणजे इजा केलेली आहे आणि तिचा जो शाप आहे त्याला तो आता भोगायचा आहे. आणि त्याचा मृत्यू आता या क्षणी आहे आणि मला त्याला घेऊन जायचंच आहे. तेव्हा त्या ओरडतात की तू त्याला हात लावू शकत नाही, तू मला घेऊन जा पण त्याला नाही. त्याच्यावर तुझं आयुष्य अजून बाकी आहे, तुला खूप जगायचंय. लक्ष्मणाचं मात्र संपलं आहे, तू मध्ये येऊ नकोस, मला त्याला न्यायचंच आहे. यमराज ओरडतो, त्याच्यापेक्षा जास्त सीतामाता ओरडतात आणि म्हणतात थांब यमराज, खबरदार तू एक पाऊल जरी पुढे आणलंस तर. आणि यमराजाशी त्या युद्ध करतात. असं युद्ध की कुणीच बघू शकत नाही. पण हे युद्ध सुरू असतं. बरेच तास निघून जातात. अतिशय चपळाईनं त्यांचा आत्मा इकडून तिकडे प्रवास करत असतो आणि यमराजाला त्यात टोलवत असतात. त्या कालावधीत हनुमान संजीवनी बूटी घेण्यासाठी, आपल्याला ही सगळ्यांना गोष्ट माहितीये, निघून गेलेले असतात. आणि ती संजीवनी बूटी त्याला मिळावी, इकडे त्यांची ती प्रार्थना मातेची तर सुरूच असते. आणि इथे यमराजाशी त्या लढत असतात. शेवटी यमराज आता कंटाळलेला असतो आणि त्याला जाणवतं की आता हे युद्ध थांबायला हवं. हिच्याशी मी आता लढूच शकत नाही, कारण हिच्या इतकं पराक्रमी स्त्री मी माझ्या आयुष्यात कधी कोणी बघितलीच नाही. मी आता थांबायला हवं. आणि त्या क्षणी यमराज म्हणतो मी आता थांबेन, पण माझी एक अट आहे. बोल, कुठली अट आहे? कुठेतरी माता सीताही थकलेल्या असतात. चल सांग. माझी अट आहे की त्याला तर मी आयुष्य देईन, त्याचं आयुष्य वाढवीन, पण तुझ्या आयुष्यातील काही वर्ष मी कमी करीन. चल, मंजूर आहे मला. आणि मग यमराज निघून जातो. पुढची गोष्ट आपल्याला माहितीये की संजीवनी बूटी मिळाल्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचतात आणि माता सीता हळूच आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्रिजटा समोर बसलेली असते आणि आता हळूहळू ते आपलं शरीर जे पडलेलं असतं, जे मूर्छित असतं, ते
हळूहळू वर उचलत, जशा त्या अशोकवनात नेहमी झाडाला अशा रेलून बसतात तशा बसतात. त्रिजटेला खूप आनंद होतो. माता आपल्या आल्या आहेत. पुन्हा म्हणजे जी काही संकट होतं ते त्यांच्यावरचं निघून गेलंय. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या बघतात आणि एक सुखद जाणीव त्यांना होते की लक्ष्मण आपले वाचलेत, आपला धीर वाचलाय. आपण श्रीरामाची सेवा करू शकलो, आपण आपल्या घराची सेवा करू शकलो. इथंच थांबते मास्टर्स. मला माहिती नाही, आज जाणवलं इतकी थकले होते की असं वाटलं आपल्या तोंडातून, आपल्या ओठातून एक शब्दही बाहेर जाणार नाही. पण बोलावून घेतलं ते मातेनं आणि प्रभू श्रीरामानं. मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते आणि पुढच्या साधनेकडे वळते. आपण आपले डोळे हळूच मिटून घेऊ. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. संपूर्ण ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरात जाणवते. मी बोलली जरी नाही तरी ध्यानाची प्रक्रिया आपोआप घडते मास्टर्स. फक्त एक माध्यम म्हणून आपल्या समोर आहे. एकदम शांत. संकल्प करा, कळत नकळतपणे मी कुणाला शाप दिले असतील किंवा अथवा तत्वा बोलले असेल तर मी त्या व्यक्तीची क्षमा मागते आणि मी मलाही क्षमा करते. या शापातून ज्या ज्या व्यक्ती अडकल्या आहेत या शापांमधून किंवा या शापात आजवर म्हणजे आपण काय बोललो ते आपल्याला ठाऊक नाही, म्हणून फक्त एक क्षण रिअलाइज करा की मी कुणाला काय बोलले किंवा बोललोय, कुणाला शाप दिले. या शापांमधून मी त्या व्यक्तींना मुक्त केलेलं आहे आणि मी मला मुक्त केलेलं आहे. बघा किती मोकळं वाटतंय तुम्हाला या क्षणी. अनेक चेहरे आपल्याला दिसतील. ते आपल्याच घरातले आहेत. पूर्णपणे मोकळं करून टाका त्यांना. आवाहन करते, संपूर्ण गुरुतत्व
सूर्यनारायण भगवान, माता सीता आणि प्रभू श्रीराम. या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. सोनेरी रंगाचा प्रकाश आणि त्यात हिरव्या रंगाचा प्रकाश मिसळलाय. तो संपूर्णपणे ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात अगदी पावलापासून महसूस करा. मूलाधारापर्यंत सगळी प्रत्येक परत, पेशी, रक्तवाहिन्या भरून गेल्या आहेत. मूलाधारावर लक्ष द्या. लम 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 किंचित वर स्वाधिष्ठान चक्रावर. वम 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 थोडं वर म्हणजे बेंबीच्या किंचित खाली लक्ष देऊन इथले सगळे स्पंदन बघा. मणिपूर चक्राचे. रम 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 पायापासून आपल्या मणिपूर चक्रापर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे. आता वर या हृदय चक्राच्या जवळ. यम
यम यम आपल्या हृदय चक्राजवळ अगदी मधोमध केंद्रभागी एक एक परत पेशी रक्तवाहिन्या आणि प्रत्येक अवयवामध्ये हा प्रकाश जातोय मास्टर्स आणि गोलाकार स्पंदन निर्माण होतात आहे. पूर्ण लक्ष हृदयाकडे द्या. ओम या बीज मंत्राने आपण हिलिंग करतो आहोत. ओम 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 एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भो निर्मल मूर्त अजूनी सैभम गुरु प्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच राम राम राम. गरम गरम वाफा निघाव्या तसं आपल्या हृदयातून जी नकारात्मकता आहे, जी आपल्या मनोमय कोशात आपण साठवून ठेवली आहे मास्टर्स, आणि हे कोश आता आपल्या हृदय चक्राशी जोडले आहेत, ते संपूर्णपणे स्वच्छ होतात आहे. अद्भुत घटना आज आपल्या आयुष्यात घडते. सगळ्या शापातून, वचनांमधून आपण मुक्त होतोय. अद्भुत मास्टर्स, 100% विश्वास ठेवा. एक ओंकार सतनाम करता पुरख
निर्भव निर्मळ कालमृत अजूनी सैभम गुरुप्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच राम 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 राम। पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास या ज्या गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आळसीयांच्या अग्निसमुद्रात विसर्जित होतात आहे आणि त्याचं रूपांतर प्रकाशामध्ये होत आहे. मला खूप रिलीफ मिळतोय मास्टर्स. एकदम शांत एकदम शांत. फायनल सफाई सुरू आहे. एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्मल अकाल मूरत अजूनी सैभम गुरु प्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच नानक उसी भी सच राम राम राम। काहींना हे जाणवेल की आपल्या गुडघ्यातल्या ज्या कळा होत्या त्या कमी झाल्यात आपोआप. म्हणजे शब्दांचा परिणाम आपल्या शरीरावर आपण कसा करून घेतो याची कल्पना ते. काहींना कमरेत जाणवेल, काहींना स्पाइन मध्ये, मानेमध्ये बघा, हार्ट मध्ये बघा. ऐक डोक्यामध्ये, ब्रेन मध्ये, डोळ्यात, कानात. एक एक गोष्ट जेव्हा आपण मुक्त करतो तर आपल्या शरीरातल्या ज्या व्याधी असतात त्यापासूनही आपण मुक्त होत जातो. एकदम शांत. असे हळूहळू मोकळे होतात तेव्हा स्ट्रेस. आजची प्रोसेस ही अतिशय अद्भुत आहे. शरीरातील स्पंदनांवर लक्ष द्या. संपूर्ण शरीरात ही ऊर्जा आहे. एकदम शांत. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम 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 श्री राम जय राम जय जय 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 राम ओम ओम
आपल्या हृदयात खूप काही स्पंदना आपल्याला जाणवतात आहे. ते हळूहळू शांत होतात. शांत. 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 स्ट्रेस अगदी पंखासारखं हलकेपण आपल्यात आलेलं आहे. हे हलकेपण आजपासून या क्षणापासून आपण अनुभवणार आहोत. उगाचच कर्माचा बोजा आपण वाढवला होता. तो आता आपण झटकून बाहेर बाजूला ठेवलेला आहे. हा भार उतरवलेला आहे. एकदम शांत. स्ट्रेस आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, श्रीराम आणि माता सीता यांना दंडवत प्रणाम. आपल्या सगळ्यांना विनंती करते की चेतनेकडे यावं. आपली पावलं हळूवार हलवा आणि दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे हळूवारपणे उघडा मास्टर्स आणि या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, गाई, वासरं, मुली, बाळी आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा ही शक्ती, ही ऊर्जा इथे स्थिर झालेली आहे. मास्टर्स मला म्यूट करून तुम्ही बोलू शकता. आत्मवंदन ताई, आवाज येतोय? हो येतोय ताई, बोला. ताई, आजची प्रोसेस खूप छान झाली. मानेपासून पाठीवरचा भागावरचं खूप मोठं ओझं उतरल्याचं जाणवतंय. खूप सोनेरी प्रकाश आणि ऊर्जा मिळाली. खूप हलकं वाटतंय. धन्यवाद. राधिका ताई.
आत्मवंदन ताई, खूप छान झाली प्रोसेस. आणि सीतेचं आणि माझं नातं खूप जुनं आहे असं मला वाटतं. खरंच ना. त्या अशोक वनात सीता होती ना, म्हणजे तिथं खूप अशोकाची झाडे होते. आणि असं म्हणतात की अशोकाच्या झाडाची पानं आपल्या जवळ ठेवले तर खूप म्हणजे आपल्याला ती ऊर्जा, सीतेची ऊर्जा रक्षण करते ती आपलं. तर मी जेव्हा असे प्रॉब्लेम मध्ये होते ना, तर मी कंटिन्यू ते अशोकाची पानं माझ्याजवळ ठेवत. त्याच्यामुळे मला खूप असं धैर्य आलं होतं तेव्हा. तेव्हापासून म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना, रक्षण वगैरे, म्हणजे मला खूप छान वाटतंय ते. खरंच आपल्याला सीता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला धैर्य देत असतात. खूप छान. आणि सोनेरी आणि हिरवा प्रकाश पण खूप छान असं फिरत होता. धन्यवाद ताई. आत्मवंदन ताई. धन्यवाद ताई. आत्मवंदन, प्रणाम. आपण जे ज्ञान सांगितलं की जे यमाबरोबर युद्ध केलं आणि किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला काही माहित नव्हत्या. फक्त ढोबळ गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या. या ज्ञानामधून सीतायनमधून इतक्या अद्भुत गोष्टी कळतायत. आणि आपल्यामध्ये कसा बदल करावा, आपल्या रोजच्या जीवनात जगण्यात सुसह्य कसं व्हावं, हे खूप छान पद्धतीने आपण सांगता. कसा रावण बाहेर काढावा, कसं त्या सांगतायत आपल्याला. खूप खूप छान ताई. आणि ध्यान अतिशय सुंदर. अनाहत चक्रावर स्पंदन जाणवत होती ताई. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. प्रणाम. आपल्या मेहनतीला, आपल्या रसाळ वाणीला सगळ्याला प्रणाम. खूप खूप धन्यवाद.